आलेलो आहोत भोर तालुक्यामधील गायमाळ या गावामध्ये. आणि या गावामध्ये आम्ही संस्कृती प्रतिष्ठान सुरत यांच्या मार्फत एक अशा युवकाचा सत्कार करतोय की ज्यांनी लहान वयामध्ये एका चांबड्यामधून उद्गार काढले, चांबड्यामधून सुद्धा बोल निघतात असं त्यांनी समाजाला सांगितलं, समाजाला दाखवून दिलं. ते हरिभक्त पारायण मृदुंग रत्न मयुरेश महाराज मरगळे यांची आपण मुलाखत घेणार आहोत. त्यांना आपण संस्कृती प्रतिष्ठान सुरत यांच्या मार्फत त्यांचा सत्कार केलेला आहे, त्यांचा गुणगौरव आपण केलेला आहे की त्यांच्या कार्याची ओळख समाजाला सुद्धा कळावी, त्यांचा कृतज्ञता सन्मान या ठिकाणी आपण पार पाडलेला आहे. तर मी हरिभक्त पारायण मयुरेश महाराज मरगळे की ज्यांची मृदुंगाची वाटचाल सर्वप्रथम 2019 पासून झाली. मला वाटतं की साधारणतः 7 वर्ष झाली असावीत या कलेला. या म्हणजे हे बघा, कोणतीही कला, मला वाटतं कोणतीही कला अवगत करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. त्यांनी काय किती परिश्रम केले असतील, किती संकटांना ते सामोरे गेले असतील ते त्यांनाच माहिती. आणि त्यांच्या सोबत जे कार्य करतात त्यांच्या सोबत सतत गातात, कार्यक्रमांमध्ये जातात, त्यांना माहिती. तर चला आपण हरिभक्त पारायण मयुरेश महाराज मरगळे यांची थोडक्यात मुलाखत घेऊया. सर्वप्रथम मयुरेश महाराज मरगळे आपलं आम्ही हार्दिक असं आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आम्ही प्राचारण केल्यानंतर आपण उपस्थिती दाखवली. मयुरेश महाराज, आपण सर्वप्रथम आपला थोडक्यात आम्हाला परिचय द्या. रामकृष्ण हरी. मी मयुरेश मरगळे, राहणार हाडशी, तालुका मुळशी. आमचे गुरुजी मृदंग सम्राट मुळशी भूषण नव्हे तर पुणे जिल्ह्याचं भूषण वैभव महाराज जुडे, त्यांच्याकडे मी साधारण 6 ते 7 वर्ष शिक्षण घेतलं. 6 ते 7 वर्ष शिक्षण घेऊन मी संस्था आता 2025 मध्ये सोडली. नंतर घरीच असतो आता सध्या. तर महाराजांनी सांगितलं की त्यांना हे बघा, कोणतेही क्लास चालू करा, कोणतीही कला लवकर अवगत होत नाही, त्याला कठोर परिश्रम करावे लागतात. महाराजांना ती कला अवगत करण्यासाठी समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावण्यासाठी 7 वर्ष लागलीत. आणि मगच आमच्या संस्थेच्या संस्थापकांनी त्यांना सत्कार द्यायचं असं ठरवलं. तर महाराज, मला आपण सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये हे शिक्षण घेत असताना, या मृदुंगाचं शिक्षण घेत असताना असा कोणता प्रसंग आला की ज्यांना तुम्हाला खूप अवघड वाटला आणि त्यातून तुम्हाला कसं बाहेर पडायचं, कोणताही तुम्हाला मार्ग सापडेना? थोडक्यात आम्हाला आमच्या चॅनलला आपण काय सांगा. अवघड म्हणजे काही रियाज करताना सकाळी आम्ही पहाटे 3 वाजता उठायचो. पहाटे 3 ते आम्ही म्हणजे पहाटे 3 ते 7 साधारण 7 वाजेपर्यंत आम्ही 5 ते 6 थंडीमध्ये आम्हाला खूप त्रास व्हायचा. बोटं फुटायची, वाजवताना अक्षरशः आई वडील आठवायचे संस्थेमध्ये राहताना. बरोबर. साधारण म्हणजे आई वडील आठवायचे. बोटं फुटले की सकाळी पहाटे 3 वाजता उठून आम्हाला रियाज करावा लागायचा गुरुजींसोबत. मी पहाटे 3 वाजता उठून रियाज करायचो. महाराजांनी सांगितलं की पहाटे 3 वाजता म्हणजे म्हणतात की ब्रह्ममुहूर्त जो असतो ना, त्यावेळेला त्यांनी उठून ती कला अवगत केलेली आहे. मग खूप मोठा त्यांचा संघर्ष आहे. आणि खरोखरच संघर्षातूनच तो संघर्ष योद्धा घडत असतो. संघर्ष केल्याशिवाय कोणतंही फळ भेटत नाही. तर महाराज, आम्हाला आपण सांगा की जी आता यंग पिढी घडते, ज्याला आता वाटतं की बाबा मला सुद्धा क्लास लावायचंय, मला मृदुंग शिकायचंय, मला सुद्धा मृदुंग वाजवता आला पाहिजे, तर त्यांना सुद्धा कठोर परिश्रम करावे लागतीलच का, की त्यांना ती कला लवकर अवगत होईल? त्याबद्दल आपण काय सांगाल? पखवाज ही काही साधारण गोष्ट नाही महाराज. पखवाज जो करेगा रियाज वही करेगा राज, अशी एक म्हण आहे. जो करेगा रियाज वही करेगा राज. पखवाज ही खाऊ नाहीये. पखवाजाला कितीतरी वर्ष घासावी लागते पखवाज क्षेत्रामध्ये. त्यावेळेस तुमचं वातावरण, तुमचं समाजामध्ये सादरीकरण कसं होतंय, एक चक्रधार वाजवायचं म्हणलं तर साधारण 2 वर्ष तरी त्याची घाम कसून त्याची प्रॅक्टिस करावी लागते. आज चक्रधार आज बरेच महाराज लोक आज वाजवतात, त्यांची 10-10, 12-12 वर्षाची महाराज साधना आहे. ते लोक 10-10, 12 वर्ष प्रॅक्टिस करून ते समाजामध्ये येऊन आता वाजवतात. आता तसं म्हणलं तर लोकांना की आता सोपं वाटते, पखवाज बघितलं की लोकांना सोपं वाटते, ही सोपी गोष्ट आहे, हे काय आपण पण वाजू शकतो. पण इतकी दिवस रात्र अहोरात्र मेहनत करावी लागते. सद्गुरूंवरती निष्ठा ठेवावी लागते, गुरुजींवरती निष्ठा ठेवावी लागते. आणि पखवाजावरती श्रद्धा पण असावी लागते, आपल्या गुरूंवरती पण श्रद्धा असावी लागते. बरं, महाराजांनी आपल्याला सांगितलं की ते बघा, क्लास लावल्यानंतर नुसतंच मी गेलो आणि मला पखवाज आली असं नाहीये. त्या असणाऱ्या गुरुजींवरती विश्वास, आणि विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, या न्यायाप्रमाणे महाराजांनी त्या विश्वासावरती जीत हासिल केली असं मला वाटतं. तर महाराज, थोडक्यात आम्हाला आपण सांगा की तुम्हाला घरातून म्हणजे सपोर्ट होता की तुम्ही मृदुंगासाठी जावेत, का काही घरातून सुद्धा तुम्हाला अडचणी आल्यात? आज त्यांच्या मुलाखत प्रसंगी त्यांचे चुलते या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा?
आज माझे वडील आजारी असल्यामुळे आले नाही. बरोबर. तर आमचे चुलते आलेले आहेत. आमच्या घरामधून मला पहिल्यापासूनच सपोर्ट आहे. म्हणजे आमच्या घराचा काही वारकरी संप्रदायाशी काही संबंध नाही तसा. असं म्हणजे नाही का, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे ह्या अभंगाप्रमाणे म्हणजे माझं काही मागच्या जन्माचं पुण्य असेल त्यामुळे मी वारकरी संप्रदायामध्ये आलो आणि 2019 पासून मी पखवाज शिकायला लागलो. आणि पखवाज शिकत असताना माझ्या आई वडिलांनी मला कधी असं बोलले नाहीत की तू बाबा शिकू नको पखवाज, काय नाही. मला प्रोत्साहन दिलं, तू शिक, अजून काहीतरी मोठा हो. माझे वडील पण आता पण बोलत असतात की बाळा तू अजून तू इथपर्यंत आहेस, तू अजून लहान आहे. म्हणजे काही लोकांची वडील बोलतात की तू खूप मोठा झाला, आज फिरतोयस. लोकांना म्हणजे नाही का वडिलांना अभिमान वाटतो, पण माझे वडील म्हणतात तू शून्य आहेस, अजून शिक, अजून मोठा हो. माझ्या वडिलांची इच्छा. म्हणजे धन्यवाद दादा. दादांनी सांगितलं की घरातून सुद्धा त्यांना सपोर्ट होता. काही जणांना वाटतं की कुठे हा मृदुंग वाजवतोय, कोणत्या कार्यक्रमाला जातोय, घरामध्ये हा सतत कुठेतरी बाहेरच फिरत असतो, असे काही जणांच्या आई वडिलांना वाटतं. पण महाराजांचे आई वडील तसे नाहीयेत. महाराजांच्या आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा अजून पुढे जावा. ही कला एवढीच नाहीये, जेवढी कला आपण शिकत जाऊ तेवढी त्यामध्ये कमी आहे. तर महाराज, लास्टचा आमचा शेवटचा प्रश्न, थोडक्यात सर्व वारकरी वर्गाला, आता आपण वारकरी संप्रदायामध्ये आपण काम करताय, वारकरी संप्रदायामध्ये आपण खूप म्हणजे महाराष्ट्रभर आपण फिरताय, वारकरी संप्रदायाला थोडक्यात तुम्ही मौल्यवान असा काय संदेश द्याल? मौल्यवान म्हणजे आता पखवाज शिकायचा असेल तर साधारण 6 वर्ष लागतात साधारण. तर विद्यार्थ्यांनी आता सध्या रियाज 2 ते 3 तास न करता म्हणजे ज्याला जमल तसा अभ्यास करून आता विद्यार्थी करत असतात. कारण का जेवढी पखवाज महत्वाचा तेवढा विद्यार्थ्यांचा शिक्षण पण महत्वाचं आहे. तर लयला इथं 2-2.5 तास तरी रियाज केला पाहिजे विद्यार्थ्यांनी. बरोबर आहे. महाराजांनी सांगितलं की कसं आहे, त्यांनी त्यांचे 6-7 वर्ष पखवाजीमध्येच घालवले, त्या रियाजामध्ये घालवले. खूप खूप धन्यवाद महाराज. तसेच त्यांचे साथी की ते त्यांना जवळून ओळखतात, आपण त्यांना सुद्धा विचारूया की त्यांची साथ त्यांना कशी लाभली आणि ते सोबत असताना त्यांचा सहवास कसा लाभला. आणि थोडक्यात त्यांचे मित्र हरिभक्त पारायण लोलेवार महाराज, त्यांना आपण महाराजांना विचारूया, महाराज की तुम्हाला हरिभक्त पारायण मयुरेश महाराज मरगळे यांची कशी साथ लाभली आणि कशा प्रकारे ते महाराष्ट्रभर फिरतात, थोडक्यात आपण काय सांगा? सर्वप्रथम रामकृष्ण हरी. श्री हरिभक्त पारायण मयुरेशजी महाराज मरगळे यांचं उत्कृष्ट वादन पाहून आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये येतात कंटिन्यू आणि त्यांचा मोलाचा वाटा आमच्या भजनामध्ये असतो आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आमची भेटीगाठी होत असतात. त्यांचं गोड व्यक्तिमत्व पाहून आम्ही कंटिन्यू त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करतो. खूप खूप धन्यवाद महाराज. महाराजांनी सांगितलं सतत त्यांच्या ते आता मी सुद्धा 1-2 वर्ष झाली बघतो की महाराज त्यांच्या सोबत आहेत, म्हणून मला सुद्धा वाटलं की त्यांना सुद्धा त्या सोबत प्रार्थना करावा, सोबत त्यांचा सुद्धा काय महाराजांप्रती संवाद आहे तो आपण जाणावा. तर महाराजांचे चुलते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विचारतो की आपण यांच्याबद्दल काय सांगाल? आम्हाला आनंद झाला. तसं अजून पण प्रयत्न केले पाहिजेत त्यांनी, मोठं झालं पाहिजे. एवढं म्हणजे लय मोठं नाही झालं असं. आपल्याला सांगितलं काकांनी की महाराजांनी अजून पुढे जावं, ते यश अजून हासिल करावं, महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांनी आपल्या नावाचा जय जयकार करावा. तसेच त्यांचे दुसरे साथी हरिभक्त पारायण प्रसाद महाराज यांना सुद्धा आपण विचारू की महाराज आपण थोडंफार मयुरेश महाराज मरगळे यांना जवळून ओळखता, त्यांच्यासोबत आपण महाराष्ट्रभर फिरताय, अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आपण फिरताय, तर थोडक्यात त्यांची साथ आपल्याला कशी लाभली? सर्वप्रथम रामकृष्ण हरी. त्यांची पहिली ओळख माझी धनकवडीमध्ये झाली होती. धनकवडी पुण्यामध्ये पहिला कार्यक्रम झाला. तिथून ओळख आणि एवढा प्रेमळ स्वभाव महाराजांचा, सारखा फोन आम्हाला गुरुजी म्हणून बोलतात. आणि मग तिथून मग मला त्यांनी माडमध्ये कार्यक्रम आले आणि ते चक्रधर वाजवतो अजून लक्षात आहे. माझ्या मामाकडे व्हिडिओ केले, युट्यूबला वगैरे आहे. त्यांनी अप्रतिम पकवाज वाजवला. तिथून मी हे कार्यक्रम पण वाजवतो. प्रगती करावी, पुढे जावं. ओके, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपले महाराज. सर्वप्रथम महाराजांचं खूप खूप धन्यवाद. त्यांना सत्कार जाहीर केल्यानंतर या ठिकाणी म्हणजे बघा त्यांचे कार्यक्रम सतत चालू असतात, पण ते वेळात वेळ काढून या सत्कार प्रसंगी ते आले आणि आम्हाला थोडकी मुलाखत दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक असा आभार व्यक्त करतो. मी संतोष महाबळेंसह संस्कृती न्यूज कोल्हापूर.